पुणे जिल्ह्यातून पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज झालंय। वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल यांनी केले आहे। प्रथम आपण वारीच्या मार्गाची माहिती घेऊया। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिनांक 8 जुलै रोजी आळंदीवरून प्रस्थान करेल आणि दिनांक 24 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचेल। पालखीचा मार्ग हा आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, वरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडी शेगाव, वाखरी ते श्री क्षेत्र पंढरपूर असा राहील। संपूर्ण पालखी मार्गावर प्रशासनातर्फे जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे। वारी ज्या ठिकाणी मुक्कामास असेल तिथे पालखी तळावर पिण्याचे पाणी तसेच शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे। वारकऱ्यांसाठी प्रत्येक पालखी तळावर पोलीस मदत केंद्र नेमण्यात आलेले आहे। तरी आपणास काही अडचण आल्यास आपण तिथे संपर्क करू शकता। कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर आपण डायल 112 या नंबरवर संपर्क साधू शकता। पालखी मार्गावरून जाताना वारकऱ्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे तर रस्त्याच्या उजव्या बाजूने पालखी सोहळ्यातील वाहनांची वाहतूक सुरू राहील। तसेच सर्व स्टॉल धारकांनी आपले स्टॉल रस्त्याच्या डाव्या बाजूला लावावेत। पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी वेगळी रांग असेल तरी सर्वांनी रांगेतूनच दर्शन घ्यावे। वारीच्या निमित्ताने प्रशासनाने वाहतुकीच्या मार्गामध्ये केलेल्या बदलांची माहिती आपण आता घेऊयात। दिनांक 11 जुलै रोजी पहाटे 2 ते दिनांक 13 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणेकडून सासवडकडे दिवे घाट व बोबदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील। सदर वाहतूक खडी मशीन चौक, कात्रज, कापूरहोळ मार्गे जाईल। सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहतूक ही कराडे, खेड, शिवापूर मार्गे येईल। दिनांक 13 जुलै रोजी पहाटे 2 ते दिनांक 14 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे येथून सासवड, जेजुरी, वाल्हे आणि नीराकडे तसेच नीराकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी नीरा, मोरगाव, सुपे, पारगाव, मेमाणे, झेंडेवाडी या मार्गाचा वापर करावा। दिनांक 15 जुलै रोजी पहाटे 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुणे येथून सासवड, जेजुरी, वाल्हे आणि नीराकडे तसेच नीरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी मोरगाव, जेजुरी, सासवड या पर्यायी मार्गाचा वापर करावा। दिनांक 15 जुलै ते 18 जुलै या कालावधीत फलटण, लोणंद येथून पुणेकडे येणारी वाहतूक ही शिरोळ मार्गे पुण्याकडे येईल। तसेच पुणे येथून फलटण व लोणंदकडे जाणारी वाहतूक ही शिरोळ मार्गे जाईल। या सर्व काळात जर एखादी संशयास्पद वस्तू, व्यक्ती अथवा वाहन आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा। शासनातर्फे घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे ही सर्वांना विनंती आहे। महिला वारकऱ्यांसाठी वारीचा अनुभव सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पुणे ग्रामीण निर्भय पथके या काळात वारीसोबत कार्यरत राहणार आहेत। पुणे ग्रामीण पोलीस दल आपल्या सेवेसाठी सज्ज आहे। आपणही पोलीस दलास सहकार्य करून हा सोहळा शिस्तबद्धरित्या आणि संयमाने पार पाडावा ही सर्व वारकऱ्यांना नम्र विनंती। पालखी सोहळ्यादरम्यान ड्रोनचा वापर करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी। पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, धन्यवाद।